संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। पूर परिस्थिती ओढवल्यास प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केलंय। हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील धोकादायक इमारतींचा सर्वे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। यावर्षी अवकाळी पावसानं चांगलाच दणका दिलाय। त्यानंतर मृग नक्षत्रापासून पाऊस सुरू झालाय। त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये काय परिस्थिती होईल यावरून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शिरोळ तालुक्यातील 18 गावं पूर्णतः तर 24 गावं अंशतः पूरबाधित होतात। हातकणंगले तालुक्यातील 3 गावं पूर्णतः बाधित तर 13 गावं अंशतः बाधित होतात। दोन्ही तालुक्यातील 1,53,000 नागरिकांना पुराचा फटका बसतो। या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालंय। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी पूरबाधित गावांना भेटी दिल्या। पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना कराव्यात। जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी। पूर परिस्थिती कामात कुचराई चालणार नाही असा इशारा प्रांताधिकाऱ्यांनी दिला। शिरोळ तालुक्यात 54 आणि हातकणंगले तालुक्यात 24 निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत। या केंद्रात आवश्यक सेवा सुविधा पुरवाव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या।